लातूर नेता न्यूज चॅनल अर्थात LTN न्यूज हे पुरोगामी विचारांचे निर्भीड व वास्तववादी चॅनल आहे। समाजातील विविध बातम्यांचा जलद आढावा घेत समाज माध्यमातील सर्व प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असून या चॅनलवरील ऑडिओ, व्हिडिओ, फोटो व ग्राफिक्स विनापरवानगी वापरणे कायद्याने गुन्हा आहे। असे आढळल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी। मुख्य संपादक श्री नेताजी जाधव। वलिम्याचा कार्यक्रम उरकून ऑटोमध्ये घराकडे निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला। अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर तिघेजण गंभीर जखमी, रुग्णालयात उपचार सुरू। कुटुंबातीलच लग्न समारंभानंतर वलिम्याचा कार्यक्रम उरकून बंद असलेल्या गोजमगुंडी पेट्रोल पंपापासून गणेश मंदिराकडे वळणाऱ्या ऑटोला रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर लातूर येथे भरधाव वेगात धावणाऱ्या तरकारी मालवाहू पिकअपने धक्का दिल्यामुळे ऑटो पलटी होऊन ऑटोमधून एकूण 8 जण प्रवास करत असलेले प्रवासी यांचे डोके रोडवर आपटले असून अनेक जण गंभीर जखमी झाले तर एकाचा जागीच मृत्यू झाला आहे। ही घटना आज दिनांक 15 सप्टेंबर रोजी रात्री 9:30 वाजण्याच्या दरम्यान घडली असून या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। अपघातामध्ये रस्ता ओलांडत असलेला ऑटो क्रमांक MH24 AT 4114 हा बंद असलेल्या गोजमगुंडी पेट्रोल पंपाजवळील वळणावर गणेश मंदिर सम्राट चौकाकडे वळण घेत असताना भरधाव वेगात राजीव गांधी चौकाकडून गरुड चौकाकडे जात असलेल्या तरकारी मालवाहू पिकअप क्रमांक MH24 AU 7002 याची धडक बसली आहे। या धडकेत 4 लहान मुलांसहित ऑटोत बसलेले इतर 4 जण बाहेर फेकले गेले। यामध्ये वाहेद बडेसाब सय्यद वय अंदाजे 40 वर्ष राहणार बौद्धनगर याचा जागी मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे तर एक पुरुष व 2 महिला गंभीर जखमी असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले आहे। या अपघातात लहान मुलांनाही जबर मार लागला असून त्यांच्यावर विलासराव देशमुख वैद्यकीय रुग्णालय व इतर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। कसा झाला नेमका अपघात? किती वाजता घडलाय, कुठं घडलाय? 9:30च्या दरम्यान हे अपघात गोजमगुंडे पेट्रोल पंप जे की बंद पडलेला आहे। तर आमची मंडळी गल्लीतली रॉयल फंक्शन हॉलहून वलिम्याचा कार्यक्रम संपवून तिने बोधनगर येथे जात असताना गणेश मंदिराकडे ऑटो वळल्यानंतर राजीव गांधी चौकातून भरधाव वेगाने पिकअप येत होता आणि त्या पिकअपनं ऑटोच्या मागलच्या टायरच्या साईडला जोरदार धडक दिल्याने ऑटोमधली जी मंडळी होती ती सगळी ऑटो पलटी झाल्यामुळे बाहेर पडले। तर तिथं आम्ही त्यांच्या मागे 2 व्हीलरवर येत असताना आम्ही ते अपघात बघितल्यानंतर आम्ही त्या सगळ्यांना उचलून आपलं शासकीय सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणून ॲडमिट केलो। तर ॲडमिट केल्यानंतर त्या डॉक्टरने एक जण जागीच मृत्यू पडलेला आहे म्हणून आम्हाला कल्पना दिली। तर त्याच्यामधले 2-3 जण सिरियस होते, त्याच्यात एक जण जास्त सिरियस असल्यामुळे आम्ही त्यांना सह्याद्री हॉस्पिटलमध्ये रेफर केलो। चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा।